नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतीणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील भरपूर महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज, लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपी, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, खेळ कसे असावे याबद्दलचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। आज आपण लहान मुलांमध्ये दिसून येणारी कॅल्शियमची कमतरता, त्यासाठीची कारणे, लक्षणे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत। लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असण्याची लक्षणे। लहान मुलांमध्ये विटॅमिन्स किंवा मिनरल्सची कमतरता असेल तर मुलांमध्ये काही लक्षणे दिसून येतात। आज आपण वेळेस ही लक्षणे ओळखून योग्य ते उपाय केले आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर मुलांमध्ये आढळून येणारी पुढे होणारा हा त्रास लवकर कमी करता येतो। लहान मुलांमध्ये होणाऱ्या बदलाकडे लक्ष देणं गरजेचं असतं। आज आपण लहान मुलांमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असण्याची सुरुवातीला काय लक्षणे दिसून येतात हे पाहणार आहोत। लहान मुलांच्या हाडे आणि दातावरती कॅल्शियम कमी असल्यास लवकर परिणाम दिसून येतो। लहान मुलांचे हात, पाय, पाठ दुखते, हातापायांना मुंग्या येतात, तसेच लहान मुलांमध्ये सतत हात, पाय किंवा सुन्न होणं किंवा बधीर होत असल्याचेही दिसून येते। मुलांची त्वचा कोरडी पडते, केस गळतात, केसांची वाढ कमी होते, केसांना चाई लागू शकते, केसांमधील त्वचा कोरडी होते, त्वचा निस्तेज दिसते, हे देखील कॅल्शियम कमी असण्याचं लक्षण आहे। लहान मुलांचे दात हिरड्या दुखणे, दात लवकर किडणे, दात झिजणे किंवा त्याचे तुकडे पडणे, दाताच्या रंगामध्ये बदल दिसणे, दातामध्ये पांढरी स्फटिक दिसणे, हे देखील कॅल्शियम कमी असल्याचं लक्षण आहे। लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता असेल तर पाय, हात दुखण्यासोबतच सांधे दुखणे आणि हाडे ठिसूळ होणे, तसेच हलक्याशा जखमेने किंवा पडण्याने देखील फ्रॅक्चर हे होऊ शकते। लहान मुलांच्या नखांवरती पांढरे डाग दिसणे, पांढरी रेष दिसणे किंवा नखे लवकर तुटणे, हे देखील कॅल्शियम कमी असल्यास दिसून येतं। लहान मुलांना झोप कमी लागणं, भूक कमी होणं, मुलांची चिडचिड वाढणं, खूप थकवा येणं, थोड्याशा खेळण्याने किंवा चालण्याने देखील मुले लवकर दमून जाणं, अशी लक्षणे मुलांमध्ये सतत दिसत असतील तर मुलांमध्ये कॅल्शियमची कमी असू शकते। लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता असेल तर पाठीचा कडा खूप सैल पडतो, मुलांना पाठीला कुबड किंवा बाक निघाल्यासारखं दिसतं, लहान मुलांची शरीरयष्टी ताठ, सरळ, सुदृढ दिसत नाही, पाठीचा कणासोबतच लहान मुलांचे हात आणि पाय देखील वाकडे किंवा बाक पडलेले होऊ शकतात। लहान मुलांमध्ये अशी लक्षणे एकत्र दिसून आल्यास मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे हे लक्षात घ्या आणि मुलांचा आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे। आणि जर आवश्यकता असेल तर मुलांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणे गरजेचं असतं। लहान मुलांमध्ये अशी लक्षणे दिसून आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे, म्हणजे वेळीच योग्य ते उपाय करता येतील। लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता आहे हे आपल्याला लक्षणांवरून समजलं आणि त्यावरती योग्य उपाय केले तर हा त्रास लवकर कमी होतो। परंतु कॅल्शियम कमतरता होण्याची काय कारणे आहेत हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणजे भविष्यात बाळाला असा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेऊ शकतो। आज आपण लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता असण्याची काय कारणे आहेत हे पाहणार आहोत। लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता असण्याचे सगळ्यात मोठं कारण म्हणजे आहारामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ खूप कमी प्रमाणात असणं। बाळ जेव्हा आईचं दूध घेतो त्या आईच्या आहारामध्ये जर कॅल्शियम युक्त पदार्थ कमी असेल तरी देखील लहान मुलांना कमी वयातच कॅल्शियमची कमतरता दिसून येते। बाळ जर प्रीमॅच्युअर असेल किंवा जन्माच्या वेळी बाळाचं वजन खूप कमी असेल तर बऱ्याच वेळा या मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता दिसून येते। अशा बाळाला जर कॅल्शियम कमतरता असेल तर बाळाच्या आईच्या आहारामध्ये यासाठी सप्लिमेंट दिले जातात आणि आईच्या दुधातून बाळाला ते मिळाल्यामुळे हा त्रास लवकर कमी होतो। बाळ आईच्या गर्भामध्ये असताना आईला जर मधुमेह असेल किंवा आईची कॅल्शियम लेवल खूप वाढलेली असेल तर बाळाला कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते। जर आईला गरोदरपणात कुठल्या आजाराची औषधे असतील तरी देखील जन्मतः अशा मुलांना कॅल्शियमची कमतरता दिसून येते। लहान मुलांचा आहार संतुलित नसेल, आहारामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियमच्या प्रमाणात नसेल
मुलांच्या जेवणाच्या वेळा नियमित असतील, बाळ आहार खूप कमी प्रमाणात घेत असेल, आहारामध्ये व्हिटॅमिन डी, प्रोटीन खूप कमी असेल, तरी देखील मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते. लहान मुलांना कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी आहारासोबतच व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सही देऊ शकता. त्यासोबतच मुलांना दररोज कोवळ्या उन्हामध्ये शेकवल्यामुळेही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. मुलांची हाडे, दात मजबूत होण्यासाठी याचा फायदा होतो. लहान मुलांमध्ये आहाराच्या चुकीच्या सवयी, चॉकलेट, कॉफी, कोल्ड्रिंक, चहा अशा पदार्थांचा अतिरिक्त सेवन, जास्त प्रमाणात पॅकिंग फूड, प्रिझर्व्ड फूड, जंक फूड असेल तरी देखील लहान मुलांना कॅल्शियम, विटॅमिन्स आणि इतर मिनरल्सची डिफिशियन्सी दिसून येते. लहान मुलांमध्ये एकाच चवीचे किंवा एकाच प्रकारचे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येत असतील तरी देखील लहान मुलांमध्ये विटॅमिन, मिनरल्स कमतरता होऊ शकते. लहान मुलांच्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणात मिठाचा वापर असेल तरी देखील मुलांना कॅल्शियम कमतरता जाणवू शकते. जर तुमच्या बाळाचा आहार अशा पद्धतीचा असेल, लहान मुलांना या गोष्टींचा जर त्रास होत असेल, तर मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. त्यामुळे वेळीच मुलांचा आहार आणि इतर गोष्टींमध्ये योग्य ते बदल करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे भविष्यात मुलांना असे त्रास होणार नाहीत. लहान मुलांना कॅल्शियम किंवा इतर विटॅमिन्स त्यांच्या मल आणि मूत्राद्वारे बाहेर टाकली जातात. त्यामुळे नियमित आहारामध्ये हे पदार्थ घेणं गरजेचं असतं. आपण चॅनलवरती लहान मुलांमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी होण्याची काय कारणे आहेत, यासाठी आहार कसा असावा, औषधोपचार कसे घ्यावे याबद्दल माहिती पाहूया. लहान मुलांमध्ये जर अशा पद्धतीची कॅल्शियम कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष तपासणी करून योग्य ते उपाय करणं आणि औषधोपचार घेणं सोपं जाईल. लहान मुलांमध्ये हाडे मजबूत करण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये नियमित पुरेशा प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थ असणं गरजेचं असतं. लहान मुलांची हाडे नाजूक असतात, त्यामुळे हाडांची मजबूती वाढवण्यासाठी आणि भविष्यातही मुलांना त्यासंबंधी कोणतेही त्रास उद्भवू नये यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे. आपली हाडे 70% कॅल्शियमपासून बनलेली असतात. त्यामुळे मुलांच्या वाढीच्या वयात कॅल्शियमयुक्त आहार मिळणं गरजेचं असतं. म्हणजे पुढे चालून होणारे दात, हाडे, सांधे यांच्या तक्रारी उद्भवत नाहीत. आज आपण हाडांच्या मजबूतीसाठी आहार कसा असावा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. केळी, पपई, द्राक्ष, सीताफळ, आवळा, संत्री, अंजीर या फळांमध्ये कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात मिळतं. त्यासोबतच सगळे ड्रायफ्रुट्स, विशेष करून बदाम, अंजीर, जर्दाळू या ड्रायफ्रुट्समधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. 100 ग्रॅम अंजीरमधून आपण 35 ग्रॅम एवढं कॅल्शियम मिळू शकतो. त्यामुळे मुलांच्या आहारात नियमित फळे द्या. संतुलित आहार ठेवण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये नियमित ड्रायफ्रूट, फळे असणं गरजेचं असतं. मुलांच्या दररोजच्या आहारामधून जी विटॅमिन्स आणि मिनरल्स कमी प्रमाणात मिळाली जातात, त्या सर्वांची कमी भरून काढण्यासाठी ड्रायफ्रुट्स आणि फळं काम करतात. अंजीर हे फळ स्वरूपात किंवा सुका अंजीर देखील तुम्ही नियमित बाळाला देऊ शकता. बाळाला बदाम देताना जर तुम्ही ते भिजवून दिले तर त्याचे फायदे अधिकच बाळाला होतात. लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित बीन्स देखील समावेश करा. सोयाबीन, राजमा, वाटाणा, शेंगदाणे, तीळ, राजगिरा, उडीद या पदार्थांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं असतं. हे पदार्थ जर तुम्ही भिजवून लहान मुलांना देत असाल तर त्याचे फायदे अधिकच मुलांना होतात. दूध आणि दुधाचे पदार्थ कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत असतात. एक पूरक आहार म्हणून देखील दूध किंवा दुधाचे पदार्थ नियमित आहारात घेतले पाहिजे. दूध, दही, पनीर, चीज या पदार्थांमध्ये कॅल्शियम खूप भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये नियमित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ येतील असा आहार ठेवा. हिरव्या पालेभाज्या, भेंडी, शेवगा, गवार, कोबी, ब्रोकोली, रताळे, अंबाडी, मेथी, टोमॅटो यामध्ये देखील कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे आहारामध्ये या भाज्यांचा आवर्जून समावेश करा. वेगवेगळे सूप, भाज्या, पराठे, थालीपीठ, पॅनकेक, पुलाव, खिचडी अशा वेगवेगळ्या आणि चविष्ट पदार्थांमधून लहान मुलांना या भाज्या भरपूर प्रमाणात देता येतात. आणि हे पदार्थ मुलं आवडीने आणि भरपूर खातात, त्यामुळे भरपूर भाज्या बाळाच्या पोटामध्ये जातात. मुलांच्या आहारामध्ये नियमित गूळ, खसखस, दालचिनी, नारळ याचाही समावेश आवर्जून करा. त्यासोबतच बाजरी, नाचणी यामध्येही कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं असतं. त्यामुळे त्या त्या ऋतूनुसार लहान मुलांच्या आहारामध्ये ही धान्य, वेगवेगळी कडधान्य, डाळी भरपूर प्रमाणात द्या. लहान मुलांना प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळाल्यानेही मुलांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी टिकून राहायला मदत होते. मांसाहारी पदार्थ, अंडी, मासे आहारात नियमित घेतल्यानेही पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळते. असा आहार जर तुम्ही नियमित देत असाल तर मुलांच्या वाढीच्या वयामध्ये नक्कीच हाडे मजबूत व्हायला, दात, सांधे, केस, त्वचा व्यवस्थित राहायला मदत होईल.
लहान मुलांची शरीरयष्टी सुदृढ, ताठ, सशक्त राहायलाही मदत होईल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. असेच लहान मुलांच्या विकासातील उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह. थँक्यू.